महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट क परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात वर्ध्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी धडक मोर्चा काढला। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। एमपीएससीच्या संयुक्त गट क परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली वर्ध्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली। शाहीर धम्मा खडसे यांच्या पोवाड्यांनी आंदोलनाला वेगळी रंगत आणली। या आंदोलनाला काँग्रेस पक्षानेही पाठिंबा दिला। यावेळी संयुक्त गट क परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी, टीईटी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी सक्षम आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था उभारण्यात यावी अशा प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी प्रशासनासमोर आपलं आंदोलन मांडलं। या मोर्चात नितेश कराळे तसेच विद्रोही कवी गोविंद पोलाट यांचीही उपस्थिती होती। आंदोलनानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले। एमपीएससीने नुकताच निर्णय जाहीर केला की आम्ही ग्रुप सीच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेऊ। आमचा एमपीएससीवर विश्वास आहे। एमपीएससीने परीक्षा पहिले जशा OMR शीटवर घेत होत्या तशाच घ्याव्या आणि हा नव्यानं निर्णय कुठून आला तर याचा विषय असा आहे का पोराकडून ठीक आहे कसं कमिशन खाता येईल, कारण एका ऑनलाईन परीक्षेची फी 900 रुपये असतात आणि ऑनलाईनमध्ये ठीक आहे घोटाळे व्हायचे खूप जास्त चान्सेस आहे। आतापर्यंत अनेक ऑनलाईन परीक्षेमध्ये घोटाळे झाले ठीक आहे आणि ऐन वेळेवर सर्व्हर डाऊन होईल, इंटरनेट डाऊन होईल, लाईन चालली जाईल। प्रत्येक म्हणजे एक पेपर हा 20-20 दिवस चालतो, त्याच्यामुळे वेगवेगळा पेपर येतो ठीक आहे। जे पहिले विद्यार्थी आहे त्यांचं नुकसान होते, नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये प्रॉब्लेम आहे, असे अनेक प्रॉब्लेम आहे आणि हे प्रॉब्लेम जर सॉर्ट आउट करायचे असेल तर एकच पद्धत आहे, ऑनलाईन पद्धतीच्या ऐवजी ऑफलाईन पद्धतीने पेपर घ्यावा।